मी तर जस्ट माझी भाकरी खाल्ली आणि मला आवडली, मंजीची जास्त भारी झाली आहे. पण आत्ता इथे मला देव दिसलेत, तिथे नाही बानूला भेटत पण इथे तरी भेटलेत गाडीवर बसलेले. त्यामुळे आता मला खऱ्या आयुष्यात माहिती आहे की म्हातारा बाबाच खंडोबा आहे. त्यामुळे मी त्याला हे पाप करायला लावणार आहे. आम्ही केलेलं, मी आणि मंजीनी केलेलं भाकरीचं. नाही, आयुष्यात भरपूर पुण्य केली तेव्हा म्हणून एक पाप करून बघावं जरा काय होतं ते. पण खरं सांगतो सीन्समध्ये सुद्धा जेव्हा मी कधी म्हणजे बाणाई मायासाठी म्हणजे खंडेरायांसाठी म्हणा किंवा अगोदर खंडेरायांसाठी आणि आता म्हातार बाबांसाठी ती जेव्हा भाकरी बनवून देते तेव्हा काही भाकऱ्या असतात त्या आमच्या प्रिझर्व भाकऱ्या असतात किंवा अगोदर केलेल्या असतात आणि काही भाकऱ्या ज्या असतात त्या म्हणजे लिटरली स्वतः आमची बाणाई म्हणजे ईशा बनवते. आणि ते बनवताना आमचे बरेच जोक्स वगैरे चालतात वगैरे काय काय, अच्छा आजच्या भाकरीला नाव काय द्यायचं वगैरे असं सगळं. ते डीडीटीची भाकरी काल कणकेची भाकरी होती आणि तिचं आणि आमच्या सेटिंग दादा असं चालू होतं की हे कणिक खरं नाही वगैरे. म्हटलं अच्छा ते डीडीटीची पावडर दिसते होते, डीडीटी फ्लेवरची भाकरी वगैरे असं. पण काय अभद्र बोलताय मी तुम्हाला कशी. पण खरं सांगतो की आमची बाणाई आमची ईशा एवढं सुंदर भाकरी बनवते कारण ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चवीसाठी तरी मला एक त्याचा दिवा घ्यायलाच लागतो आणि मला खरंच खूप बरं वाटतं. आणि आताही देव आपल्या सगळ्यांसाठी इथे भाकरी खाणार आहे. आम्ही फक्त भाकरी केली. कांदा आवडती गोष्ट आहे, कांदा मी असा मांडीवर पुढूनच खातो तो. खरंय पण आता फक्त भाकरी खातोय. ते खूप सुंदर भाकरी आहे खरंच, मजा येते भाकरी खायला. खरंच तू बनवली? हो, एक मंजीनी बनवली, एक मी बनवली. खरंच हिने बनवली आहे? मंजीनी कुठली बनवली आहे? खालची. तिला खरं तर जास्त चांगली भाकरी येते. नाही, कबूल करते. आमची ही टूची आमची मंजी तर मंजीनी बनवली भाकरी खूप मस्तच आहे. नाही आणि खरंच मजा येते कारण घरचं खायला मिळत नाही असं म्हटलं जातं आमच्या ते. बरोबर आहे. पण मला असं काही सीस आमचे आले भाकरी खाणं किंवा असं काही की मला घरचंच खायला मिळतं. कारण ह्याच्यामधल्या जर भले त्या 3-4 भाकऱ्या अगोदरच्या आणलेल्या असल्या ना तरी सुद्धा एक भाकरी असते ती ईशानी बनवलेली भाकरी असते आणि ती मला चांगली वाटते, खूप आवडते. कारण ती खूप चांगली बनवते आणि ती बरोबर विचारते ह्याच्यावर कॅमेरा आहे का, ती बरोबर थापत वगैरे बसते मस्तपैकी आणि त्यात ती सांगते नाही ह्याच्यात म्हणजे तिला ते हाताला जाणवतं की कुठलं पीठ त्याने ते वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये हे जास्त आहे, गहू जास्त आहे, गव्हाचं जास्त आहे. आणि थँक्यू सो मच देव. मग त्याला पण असं पण चपाती आणि भाकरी हवी, चकारी असं कधी नाव पण त्याला देऊया किंवा भाकरी बपाती किंवा चाकरी असं नाव दिला खरंच काही हरकत नाही. सेकंडली मला असं म्हणायचंय की देव खूप खूप थँक्यू, तू माझ्याची खरंच भाकरी खाल्लीस आणि आमच्यावर तो रोज विश्वास टाकतो. रात्रीचं जेवण माझं फिक्स झालं. थँक्यू देव. बघा देव माझ्याची भाकरी खातो. पण असं वाटतं कधी कधी या भाकरीवर त्यांनी काहीतरी असं चिकन वगैरे करायला. हा, चिकन, मटन, फिश, लिव्हर मसाला वगैरे करायला पाहिजे. असं खंडेरायांचा मांसाहार आवडतो, मला मांसाहार खूप आवडतो. त्यामुळे तिने एखादा तो रोज न चुकता अगदी अचूक असं नॉनव्हेज खात असतो आणि काहीच बीट नाही कारण त्याचं तेवढं डाएटच आहे. आम्ही मध्ये मध्ये जाऊन एखादा हात मारतो एका पीसवर वगैरे नाही घेऊ. आणि देवाची केवढी मजा आहे बघा ना. जेव्हा तो जेजुरीत होता तेव्हा माळसेच्या हातची पुरणपोळी, लाडू, मुद्दीचे, बेसनाचे लाडू, दिवाळीचा फराळ, हे सगळं तिच्या हातचं करून त्यांनी खाल्लंय. आणि आमची माई आली तेव्हा तिच्या हातची मिरची पण खाल्लेली आम्ही तेवढ्याच आहे. आणि इकडे माझ्याकडे येऊन लगेच त्याचे गावरान लाडही पुरवले जातात. भाकऱ्या, ठेचे, चटण्या, झुणका. त्याच्यानंतर वांग्याचं भरीत सुद्धा अल्टिमेट, ते सुद्धा आमच्या इथे आणलं जातं. आणि एक आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला की अक्षरशः दिवशी आपण सीन करत होतो आणि हळूहळू एक घासा सुरुवात झाली आणि नंतर एवढी सगळ्यांना भूक लागली की सगळे फोटो सुद्धा वगैरे होता आणि अल्टिमेट गायब होतं. सीन संपेपर्यंत आम्ही संपवलं. सेटिंग वाले इट वॉज फन. आता देवाला तर खरं तर देवाला माझी भाकरी आवडली त्यामुळे बाकी कोणाला आवडली नाही तरी चालेल. पण आपले जे राजश्रीचे सगळे व्ह्युअर्स आहेत त्यांना मी सगळ्यांना विचारू इच्छिते की देवला तर भाकरी आवडली, इथल्या सगळ्यांना भाकरी आवडली, पण आता तुम्ही सांगा की तुम्हाला आवडली का आणि तुम्हाला काय वाटतं आम्हाला जमते का भाकरी करायला. तर प्लीज हा व्हिडिओ बघा आणि आमच्या इथे खाली
प्लीज कमेंट्स करा न विसरता. अजून एक सांगायचं नक्कीच की व्यायाम करा, कारण अशी भाकरी खाली तर तुम्हाला असे बायसेप्स नक्की मिळतील. म्हणून सांगतो तुम्हाला असे जंक फूड खाण्यापेक्षा भाकरी खा प्लीज. भाकरी नक्की खा तुम्ही. मला पण खूप आवडते भाकरी. खरंय खरंय. व्हेरी वेल सेड देव. आणि त्यामुळे प्लीज 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 ह्या सगळ्याच्या बाबतीत तुम्ही कमेंट करणार आहात खाली न चुकता. मला सगळ्यांनी कमेंट्स केलेल्या बघायच्या आहेत आणि हा व्हिडिओ नक्की नक्की बघा. सो बघत राहा राजश्री मराठी. थँक्यू.